नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर नितेंद्र राजपूतजी. येस. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी आता म्हटलं त्याप्रमाणे 25 वर्ष फक्त घरांची निर्मिती हा एकच ध्यास येस. घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि पूर्वी कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये पण ते होते. आता स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा ते अतिशय उत्तमरित्या काम करतायत आणि प्रत्येक मध्यमवर्गीयाचं, सामान्याचं जे घराचं स्वप्न असतं ते त्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांची 25 वर्षांची वाटचाल कशी होती, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर मग गप्पांची सुरुवात आपण अशी करूया की 25 वर्षांपूर्वी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आधी विचारायचं आहे. हां, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? मग सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये कडे कसं वळला? त्याच्यासाठी प्रेरणा कोणाची होती? तर हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? तर मी माझं पहिलं शिक्षण धुळे हं, माध्यमिक विद्यालयाला हं, हं, 4थी पर्यंत माझं शिक्षण झालं. हं, हं, त्याच्यानंतर मी जय हिंद ज्युनियरला पण मी हायस्कूललाच होतो. हं. त्याच्यानंतर मी काही दोंडाईच्या DRBOD हायस्कूलला 2 वर्ष तिथं केलं. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्स पण मी दोंडाईलाच केलं. आणि बरोबर. त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला वळलो. हं, हं. ते घरूनच मला घरचं बॅकग्राऊंड शून्य होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. बरोबर. पण तरीसुद्धा मला माझे काका यांच्या थ्रू धुळे SSUPS कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. हं, हं. तिथं आमचे शिक्षक श्री खिवसरा सर बरोबर. यांच्या गाईडन्सने हं, हं, हं. खूप आज सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आज जे मी इथं आहे, हं. तर 100% ते खिवसरा सरांच्या याच्यावरतीच माझं चालू आहे, असं म्हटलं तरी चालेल. आणि त्या कॉलेजला असतानाच आम्हाला सरांनी खूप साध्या पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंगला बार कसा, बेंडिंग कसा करावा, या गोष्टी आहेत. या साध्या पद्धतीने सुद्धा शिकवण्याचा मी त्याला आम्हाला ॲज पर डिझाईनच्या हिशोबाने सुद्धा, प्लस त्याच्याशिवाय साईटवरती वापरल्यानंतर ते कसं बेंट होईल, कसं त्याला सॅगिंग होईल, त्याची मूव्हमेंट कशी होते, या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला ॲक्च्युअल साईटवर घेऊन जाऊन सुद्धा सांगायचे, की बुवा हे असं झालं पाहिजे, ते तसं. वाह! वाह! आणि त्यात माझं नंतरचं एज्युकेशन, नंतरचं जे करिअर आहे, ते मी थोडे दिवस रायगड जिल्ह्यात हो. माणगाव तालुक्यात माझं कॉलेजला मी 1 वर्ष लेक्चरशिप केली. तिथून मी निघालो, तर मग कन्सल्टन्सी म्हणून मी प्रायव्हेट RCC कन्सल्टन्सी म्हणा किंवा प्रायव्हेट प्लॅनिंग करून मी काम सुरू केलं. हं, आणि हं. आज तिथं 10 वर्ष करून मी आज काही कारणास्तव 10 वर्षापूर्वी मी नाशिकमध्ये शिफ्ट केलं. हं, हं. नाशिकमध्ये मी आज हळू-हळू प्रायव्हेट बंगलो, त्याच्यानंतर मग बिल्डिंग, रो हाऊस हं, हं. आणि आता थोडेसे कन्सल्टन्सी पण माझी चालूच आहे. क्या बात है! त्या बात. मग त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मला आठवण विचारायची आहे, ते हं. म्हणजे जेव्हा आपण सर्व्हिस प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर स्वतः वैयक्तिकरित्या कन्सल्टन्सी सुरू केली. हां. त्यातला पहिला प्रोजेक्ट आठवतोय का? कुठला केला? कसा केला? तो काम करताना काही दडपण आलं का? माझा पहिला प्रोजेक्ट प्रॉपर माणगाव तालुक्यात, प्रॉपर माणगावमध्येच माझा एक शिक्षक होते. त्यांचा पहिला बंगला मी तयार केला. त्यावेळेस मला स्वतः काम केल्याचा पहिला अनुभव माझा तो. मी आज ऑलरेडी दुसऱ्यांच्या सोबत मी काम करत होतो. हं, हं. पण ज्यावेळेस मी ते स्वतः निर्णय घेतले, की बाबा हे बार बेंडिंग कशी पाहिजेत, काय पाहिजे, त्याच्यात मला कोणाचाही गायडन्स न घेता मी ते काम केलं आणि ते आजही व्यवस्थित आहे. कुठल्याही परिस्थितीत मला काही अडचण नाही आली. आणि तेच काम मला खरं आणि पहिलं वर्ष ते होतं माझं पहिल्या कामाचं, की त्यांनी मला खूप म्हणजे मला बॉदरेशन रोज रात्री सकाळी उठल्यानंतर, या प्रॉब्लेम काही येऊ शकतो का? हा बार यांनी व्यवस्थित बांधलाय का लेबरने? मग कुठेतरी मी जुनं सरांनी शिकवलेलं पुस्तक काढायचो. त्याच्यातून ते डिटेल्स काढायचं. हे असं आहे का? या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत का? तो बेंड किती घेतलाय? त्याचा बरोबर, एल बरोबर. मारलाय तो बरोबर मारलाय की नाही? आता शेवटी नवीन असल्यामुळे ते प्रत्येक वेळेस आपल्याला ते त्यावेळेस ते पुस्तक आहे ते उघडणं गरजेचंच होतं. मग नंतर हळू प्रॅक्टिस झाल्यावरती आता मला त्याची गरज भासतच नाही. बरोबर, बरोबर. आता आपण या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, जर त्यांना काही महत्त्वाची चुकून जबाबदारी दिली गेली तर. तर तुम्ही ही लेबर मॅनेजमेंट कसं करता? हाताळता कसे? आता कसं आहे, लेबर मॅनेजमेंट हाताळणं म्हणजे एकदम जिकिरीचं काम आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाचं साईटवरती ॲक्सिडेंट होणे हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय असतो. त्यांना इलेक्ट्रिक मशीन, आता पूर्वी आम्ही काम करायचो ते घन, चिनी, टप्प्याने कटिंग करायचो. हं, आता इलेक्ट्रिक मशीन आलेत. त्यांना प्रत्येक वेळेस सांगितलं जातं, की इलेक्ट्रिक वायर आहे तुमची त्याची जॉइंट केली आहे का? हं, मशीन पाण्याखाली खाली गेलंय का? हं, या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याची कटिंग करण्याची पद्धत हं, हं. स्टीलची, बरोबर, ती कुठेतरी वेडेवाकडे समोर वायर पडलेली आहे त्याच्यावरती त्याचे ते स्पार्किंग होते, ती वायर बरोबर. जळण्याची भीती. त्याच्यानंतर मग ते ड्रॉइंगच्या हिशोबाने त्यांना काम करायचं ठरलंच. हं, हं. तर मग ते एल कसा मारायचा,
मग बरोबर. ते त्यांचं आपण मारून सांगितल्यावर सुद्धा त्यांनी काय साहेब आम्ही मागच्या साईडवरती तसंच केलं होतं, हे वेगळं कारण सांगतात ते. आम्ही तसं केलं होतं म्हणून आम्ही इथं करतोय. म्हणजे बरोबर त्यांना प्रॉपर टेक्निकली सांगायचं ठरलं तर ते खूप त्रासदायक ठरतं प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक वेळेसच तोच फिटर असेल असं काही नसतं बरोबर. प्रत्येक कामाला. हम्म. म्हणजे फिटरच्या वेळेस मग तो जो गोंधळ होतो आपला, मग त्यासाठी सुपरविजन खूप महत्वाची आपले कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. आणि तुम्ही जर थोडं जरी चुकलात तरी ते तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकतं. बरोबर आहे. ती मोठी चूक होऊ शकते, होऊ शकते. दुर्घटना. मग त्यातला पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे बऱ्याचदा आता रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे हा. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता तो आम्हाला घर करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मग आम्ही म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की बजेट जरी कमी असला तरी आरसीसी स्ट्रक्चर हे प्रॉपर करायचं. बरोबर. नंतर ब्रिकवर्क प्लास्टर तर ते काही नॉमिनल आहे, पण ते तुम्ही करू शकतात नंतर. जर काही प्लास्टर आहे 10 वर्षांनी 15 वर्षांनी हे झालं, मग तो बजेट त्यांचा तो किंवा मग फिनिशिंग आयटम आहे याच्यात त्यांना थोडंसं कॉस्टिंग कमी करायला लावायचं. पण आरसीसी जे स्ट्रक्चर आहे तुमचं प्रॉपर IS कोडच्या हिशोबाने स्टील वापरणे, बरोबर. किंवा त्याला लागणारं कॉन्क्रीट, त्याला लागणारं जी खडी आहे ती प्रॉपर व्यवस्थित आहे का, रेती वॉश केलेली आहे का, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर कॉन्क्रिटिंग करूनच मग ते जर असेल तर आरसीसी कामाला प्राधान्य द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग जे थोडंसं बजेट त्याचा डाऊन करायचं असेल तर मग इतर याच्यात करायचं. त्यांना सांगायचं की 2-3 वर्षानंतर बाकीचे आयटम तुम्ही करून घ्या, आता तात्पुरतं राहण्याची व्यवस्था करून घ्या. या पद्धतीने सुद्धा म्हणजे लो बजेट वाल्याला सुद्धा आपण ते फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आरसीसी काम हा खूप महत्वाचा विषय आहे. आरसीसी काम व्यवस्थित करायचं. अगदीच बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या क्षेत्रातला, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या आता सध्या तरी म्हणजे मला तरी वाटतंय की दळणवळणाची साधने सगळ्यात महत्वाचं आहे. आपला मनुष्याच्या मूलभूत गरजा 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यात निवारामध्ये आम्ही मोडतो, सिव्हिल इंजिनियर म्हटल्यानंतर आम्ही त्याच्यात मोडतो. तर याच्यावरती आणि हे आपलं तसं जर बघितलं तर भारत देश किंवा म्हणा नाशिक शहर वेल आता डेव्हलप होतंय. जस्ट आता सुरुवात डेव्हलपमेंटची चालू आहे. असं काही नाही वेल डेव्हलप आहे असं काही नाहीये. डेव्हलपमेंटच होते म्हटल्यानंतर त्याच्यावरती शासनाने ना त्याच्या अंतर्गत रस्ते म्हणा किंवा त्याला प्रॉपर आता जे नवीन रूल केलेत 9 मीटर रोड आहे तो प्रॉपर आहे का, फायर फायटिंगची व्यवस्था झालेली आहे का त्या बिल्डिंगांमध्ये, या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी खूप महत्वाच्या, किंवा सेफ्टी प्रिकॉशन्स सगळ्या पाळल्यात का, या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती शासनाने जास्त भर दिला पाहिजे. कारण की प्रत्येक साईटवरती असं नाहीये की प्रॉपर टेक्निकल माणूसच तिथं लक्ष देईल. काही वेळेस ते नॉन टेक्निकल पोरं सुद्धा तिथं ते काम करत असताना मग ते टाइमपास करतात आणि त्याच्यात मग ते ऍक्सिडेंट होण्याचे जे चान्सेस आहेत या गोष्टीवरती सुद्धा शासनाने थोडंसं प्रिकॉशन्स घेतले पाहिजे त्याच्यात. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ही सगळी क्षेत्र तर महत्वाची आहेतच की ज्याच्यावर स्वतः लोकांनी पण आपली गरज म्हणून त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनानं अर्थातच लक्ष दिलं पाहिजे. तर प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाशिक शहरात वेल डेव्हलपमेंटसाठी IT क्षेत्रावरती जास्त भर दिला गेला पाहिजे. बरोबर. जे नवीन प्रोजेक्ट येत आहेत नाशिकमध्ये यायला पाहिजेत त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या नाशिकचा ग्रोथ होऊ शकतो. त्याच्यातला पहिला म्हणजे IT क्षेत्र हा महत्वाचा विषय आहे. किंवा इतर नवीन मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या आल्या तर अजूनही जास्त ग्रोथ होऊ शकतो नाशिकमधला. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा विषय. ह्याच्यावरती शासनाने जास्तीत जास्त भर देऊन की त्यांना शासनाने काय त्यांच्या पद्धतीने जे काही मदत करायची किंवा काही परवानगी आहेत त्या इझिली दिल्या गेल्या पाहिजेत. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात, स्टील निवडण्याची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर्स त्याची गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील घेऊया? आता कसं आहे IS कोडच्या हिशोबाने आम्ही पूर्वी FE 415 त्यावेळेस करायचो. आता 500 आलंय, परत हळूहळू 500D आलंय. आता तुमचं मला वाटतं आयकॉन स्टीलचं 500DS असं मी ते बघितलं. तर याच्यावरती ती स्ट्रेंथ किंवा त्याचं जे यील्ड या ज्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत त्याच्यावर. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरला होता कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? अद्यापर्यंत तर मला वाटत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही त्यावेळेस राजुरी वापरायचो. राजुरी नंतर मग मध्येच आता ह्याला मोटोरोला वगैरे पण केलं आम्ही यूज. बरोबर. त्याच्यानंतर मग आता पोलाद आपले आहे तेही वापरलेलं आहे. पण आता मी बाहेर माहिती घेतोय त्या हिशोबाने आयकॉन स्टीलचं माहिती घेऊ त्याच्यानंतर. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, ऑलमोस्ट तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय आहे या क्षेत्रातलं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी त्यांना एवढा सल्ला देऊ शकतो की नवीन पद्धतीने नवीन टेक्निकने त्यांनी काम करावं. आता जसं तुमचं आता आयकॉन स्टीलचं 500D आणि मग नंतर DS नवीन काहीतरी हे आलेलं आहे, तर त्याचा काय अभ्यास करा, त्याच्यावरती काय माहिती घ्या.
नवीन नवीन टेक्निक त्याच्यातून हे करून तुम्ही आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम त्यांचं झालं पाहिजे. बरोबर. तर हे होते इंजिनियर नितेंद्र राजपूतजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तंत्रज्ञान रोज बदलते. या तंत्रज्ञानाचा बरोबर जर तुम्ही चाललात तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की चालाल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.